ची माहिती आम्हाला मिळत असते, म्हणून त्यांना आम्ही कॉम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून संबोधतो. त्यानंतर पॉवरफुल कॉमेंटेटर, खरंच ज्यांनी आतापर्यंत बघितलं आपण ठाणे, मुरबाड, वसई भागामध्ये आपलं नाव ठेवलेलं आहे असे सुनील पवार, त्यांचा आवाजसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि वैशिष्ट्य म्हणजे मॅन फ्रॉम, आता मी ठाकूरपाडा म्हणतोय, यवतमाळला ते विसरलेले आहेत आता. मॅन फ्रॉम ठाकूरपाडा सुनील पवार. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एस टी पासून अगदी थोडंसं दूर आहे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिला चेंडू यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. पण एक चांगला चेंडू बघायला मिळाला, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि उजेसच्या बाहेर निघून गेला. मी तर म्हणेन की सुदैव म्हणता येईल, बॅटला स्पर्श झाला नाही. नक्कीच चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रितेश याच्या माध्यमातून, जो मेंडेटरी पावलाचं पहिलं षटक हाताळतोय. यावेळी चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जातोय सीमापार, चौकार. आमची ऑनफिल्ड अंपायर दोन्ही पंचांसाठी माहितीसाठी की बीमरसाठी रिव्ह्यू आहे, एकच रिव्ह्यू असणार आहे बीमरसाठी. ऑनफिल्ड अंपायर. तर आजच्या दिवसामधील पहिला चौकार आपण पाहतोय. फलंदाज समीर याच्या बॅटमधून चौकाराने अकाउंट ओपन झालेल्या संघाचं आणि चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज समीर याने. यावेळी स्वेरी चेंडू, दिशायन चेंडू, पंचांचं वाईटचं षटक आहे. अवांतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल निवडून झालेली ती 5 धावा. मेंटेटिव्ह पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गाचं रितेश व्हीआयपी डायझाईन कडून पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळतोय. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी इनफिल्डच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय लॉंग ऑफ रिझन मधून, तोपर्यंत फलंदाजांना वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 7 धावा. फटका चांगला होता. सुभाष जवळ बघितलं आपण, ताकद झोकलेली नव्हती, त्यामुळे चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला होता. मात्र 2 धावा मिळत आहेत. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळते, मात्र बचात्मक पद्धतीने फटका खेळलेला आहे. तो मिड ऑन रिझन मध्ये एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ते 8 धावा. जो ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे तो 3 षटकानंतर असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स, त्याचबरोबर आमचे ऑनफिल्ड अंपायरच्या माहितीसाठी. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला पॉइंट रिझन मध्ये टोलवलेलं आहे एका धावेसाठी. धावसंख्या सिंगल निवडते, धावसंख्या 1 निवडून झालेली ती 9 धावा. छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी पुन्हा एकदा पाहायला मिळाली होती. चांगली गोलंदाजी एकंदरीत गवळी सर आपण पाहतोय गोलंदाज रितेश याच्याकडून. बिनबाद 9 पहिलं षटक मार्गाचं असताना एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज, तर सिंगलने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या 10 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय. बिनबाद 10 आपण पाहतो धावसंख्या, पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10 सुरुवात बघायला मिळते, कारण कुठलाही फलंदाजी बाद झालेला नाहीये. समीर खेळतो 1 चौकारांशी 8 या धावसंख्येवर, संदेश खेळतो 1 धावसंख्येवर
अवंत धावसंख्या 1, बिनबाद 10. मित्रांनो, आर एस चषक 2021 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं आर एस ग्रुपच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हा उद्घाटनी सामना आपण पाहतोय दोन संघामध्ये. यानंतर सामना आपण पाहणार आहोत सुमाल सुशे फॅम टीम एस के एंटरप्राइजेस विपक्ष रईस बिल्डर तारिक रईस फॅम टीम या दोन संघामधील सामना. दोन्ही संघाचे संघ नाही का नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण दुसरा सामना या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एस के एंटरप्राइजेस विपक्ष रईस बिल्डर्स तलवली. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आवी येतोय हवे इनकडून. मध्ये चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करण्याचा प्रयत्न करतोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतात समीर आणि धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 12 धावा. आरित चषक 2021 आपण पाहतोय आणि या चषकामधील हा उद्घाटनीय सामना जय बुलढाणा सरुलपाडा विरुद्ध जॉली कामतगर या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सिटी पूलमधील हा पहिला सामना आपण पाहतोय. खरं तर सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज सिटी बरोबरच ग्रामीण संघांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी बॅट्सएज सुदैव ठरतोय फलंदाज आणि दुर्दैव ठरतोय गोलंदाज. प्रयत्न तर चांगला केला होता इष्टरक्षकाने, मात्र कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली आहे ती. धावफलकर 13 धावा. अवीचा आपण जर विचार केला तर अवी एक विकेट टेकर गोलंदाज आहे. सातत्यानं आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू अवी यांनी मिळवून दिलेले आहेत. पण या सामन्यामध्ये काय करतोय बघायचं आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत एस के एंटरप्राइजेस विरुद्ध राईस बिल्डर्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघटनाने रिपोर्ट करायचा आहे. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यावेळी मिस्टामी फटका चेंडू हवेमध्ये स्वतः एस्ट्रेक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतोय सरुलपाडा या संघाला. फलंदाज संदेशच्या रूपाने. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही आणि खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता. अगदी चेंडू आकाशामध्ये उभा राहिला होता. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. स्वतः इष्टरक्षक चेंडू खाली आला होता. सुरक्षा हाताची झोली पेश केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती. पहिल्या विकेटचं पतन संदेश ज्याने बाद होण्यापूर्वी फक्त एका धावाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि 13 धावसंघावर पहिला हादरा बसतोय जय बुलढाणा सरुलपाडा या संघाला. नवीन फलंदाज केतन येतोय उर्फ बंटी. मात्र सामना करेल फलंदाज समीर. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण जय बुलढाणा सरुलपाडा संघ पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये आपण पाहतोय सध्या धावफलक 14 धावा. लगेच सुरुवातीला मी सांगितलं होतं की अवी असा एक गोलंदाज आहे, विकेट टेकर, नेहमीच संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतोय आणि ते काम त्यांनी केलेलं आहे. बघितलं आपण दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हरेजमध्ये चेंडू अडवला जातो. एक चौथी धाव पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 1 निवडून झालेली ती. धावफलकर 15 धावा. येस, सुमाइल सुसे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुढील सामना आपण सुमाइल सुशे फॅम टीम एस के एंटरप्राइजेस विपक्ष तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स या दोन संघामध्ये पाहणार आहोत. सिटी पूलमधील सध्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी अप्रतिम झेल, अतिशय उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच ऑफ द मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि दुसरा फलंदाज बाद होतोय जेवल्यानं सरोलपाडा या संघाचा. नक्कीच अप्रतिम झेल बघायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रेम याने झेल घेतलेला आहे. एक क्षण तर असं वाटलं की हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून निघून जाईल, पण प्रेम याने अप्रतिम झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहतो प्रेम आणि फलंदाज समीर याचा खल्लास होतोय गेम. मात्र समीर यांनी बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. एक बाजू लावून धरली होती आणि बाद होण्यापूर्वी एका चौकारीच्या मदतीने आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान दिलं होतं. तर अशा प्रकारे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. 2 बाद धावसंख्यानुपात धावफलकावर 15 धावा. तर 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या झालेली आहे जय भोलेनाथ सरोलपाडा संघाची 2 बाद 15. यापुढील 3 षटकामध्ये काय होतंय आणि काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवली सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. तर दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी बघायला मिळाली होती, खास करून आवीद्वारा. आवी याने 2 फलंदाज बाद केले आणि 5 धावा दिल्या. मी सुरुवातीला सांगितलं होतं की आवी याच्याकडनं खूप अपेक्षा असतात आणि जेव्हा जेव्हा त्याने षटक हाताळलेलं आहे, आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 2 फलंदाज बाद केलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची धावसंख्या आहे 2 बाद 15. तिसरं षटक घेऊन येतोय धनराज. चित्रपट सृष्टीमधलं एक फेमस नाव आहे धनराज. खेळण्यासाठी सज्ज होणार आहे मोनिश. धनराज राईट आर्म. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जातोय आणि पंच अजिम हमदुल्ले यांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अवांतर धावांसाठी धावसंख्या झालेली 16. 2 बाद 16. जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय भोलेनाथ सरोलीपाडा 2 संघामधील हा उद्घाटनपर सामना RS चषक 2021 या स्पर्धेला प्रारंभ झाल्याने उद्घाटन सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची फलंदाजीला सुरुवात. धनराज राईट आर्म. हा जो डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. मात्र चेंडू लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करते, सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार. लॉंग ऑनला खरं तर यश होता, यशाने प्रयत्न केला होता, मात्र चेंडू हा डोक्यावरनं निघून गेलेला आहे. लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर षटकार आणि एक दर्जेदार षटकार म्हणता येईल. मोनिशाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 22. 2 बाद 22. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. आज RS चषक 2021 एक नामांकित स्पर्धा आहे, एक मेगा इव्हेंट, क्रिकेटचा महासंग्राम. सुभाषजी ठाकरे, त्याचबरोबर हरेशजी ठाकरे, राहुलजी ठाकरे या स्पर्धेचे आधारस्तंभ यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतोय. RS चषक 2021 उद्घाटन सामना पाहतोय. 22 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 22. तिसरं षटक हे मार्गस्थ जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय भोलेनाथ सरोलीपाडा. धनराज जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. राईट पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षण ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होतं आणि तोपर्यंत संधी मिळते मोनिशियास फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या होते 23. 2 बाद 23. मोनिशकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, खास करून क्लास क्रिकेट सुद्धा चांगल्या प्रकारे मोनिश खेळतोय. केतनलाही विसरून चालणार नाहीये. धनराज याला पुन्हा फटका खेळलेला आहे, मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली अमोल येतोय आणि अमोलकडनं चूक होणं फारच कठीण आहे. चांगला झेल समाप्त करतोय. तिसरं यश आपल्या संघासाठी मिळवून देते धनराज. थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता, बघितलं आपण. सुभाष धुमाळ शॉर्ट बॉल होता, फोर्सच्या अंदाजाने फटका. फोर्सचा फटका जर खेळायचा असेल तर तुम्हाला ताकद खूप झोकावी लागते. खास करून आपण पाहतोय मास्टर ब्लास्टर पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. लॉंग ऑन क्लिअर करता आलेला होता आणि त्या ठिकाणी एक सर्वात अनुभवी, पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल, फोर्स
जेव्हा तुम्ही फोरचा फटका खेळता तेव्हा ताकद झोकून द्यावी लागते. हे बघितलं आपण. त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक अमोल सज्ज होता आणि चांगला झेल घेतोय. मास्टर ब्लास्टर असा फटका लिलिया खेळायचे आणि कित्येक वेळेला लॉंग ऑन बाउंड्रीसह त्याने क्लिअर केलेली आहे. असा फटका खेळताना ताकदीचा वापर जास्तीत जास्त तुम्हाला करावा लागतो. आमच्या आयोजकांमध्ये सुभाष ठाकरे सुद्धा अशा प्रकारचा फटका लिलिया खेळतात, कारण ताकदीचा वापर ते करीत असतात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, झेल सुटोय, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. थोडासा अवघड असा झेल होता, परंतु जेव्हा तुमचा संघ चांगल्या स्थितीमध्ये असतो अशा प्रकारचे झेल घेणं गरजेचं. चांगला प्रयत्न केला होता यष्टीरक्षकाने. राकेश चौधरी यष्टीच्या मागे आहे. चांगला प्रयत्न केला मात्र झेल घेता आले नव्हता आणि चेंडू सरळ निघून गेला होता डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 27. धनराज. यावेळेला मात्र अपील केलं जाते कॉड बिहाइंडचं आणि याचबरोबर फलंदाज मोनिश बाद. पॉवर रिप्लेमध्ये कशाप्रकारे पडल्यानंतर क्षणभर बाउन्स झाला होता, टर्नही झाला होता. थोडासा लेट कटच्या अंदामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र राकेश चौधरी यांनी कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. झेल घेतल्यानंतर तितक्याच वेगानं अपील केलं जात आहे आणि पंच अजिम हमदुल्ले यांचं बोट वर जात आहे. चौथा धक्का बसतोय. चौथा फलंदाज बाद होय. धावसंख्या 27. 4 बाद 27. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या जर आपण बघितली जवळपास 9 पेक्षा जास्त सरासरी धावा जमवलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 5 षटकांचा हा निर्धारित सामना. आणि सुभाष धुमाल मला असं वाटतं की 50+ कडे पाहत असणार आहे. जे बोलणं सरळेपाडा संघ कारण खेळपट्टीवर सागर आहे, सागर भोईर, सन्नाप शरद भोईर, आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय भावेश. दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आणि तसंही सागर भोईर यांनी या मैदानावर सातत्य दाखवलेलं आहे. कित्येक स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी केली आहे फलंदाजीमध्ये, पण ही मात्र योग्य वेळ आहे संधी आहे फलंदाजी करण्याची. धनराज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र अनपेक्षित खाली राहतोय. अपील केलं जात आहे, पण अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह दिसला. पंच अपील फेटाळून लावतात आणि लेगबाईचा इशारा करतायत. एक अवांतर धावमिनिटे धावसंख्या झालेली 28. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली या षटकामध्ये, कारण या षटकामध्ये महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. आणि धावा ज्या दिलेल्या आहेत, भले 13 धावा दिलेल्या आहेत, मात्र महत्त्वपूर्ण अशा 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. 4 फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक छोटासा ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. यानंतर दोन्ही कॅप्टन तयार राहायचं आहे. समायल सुसे फॅम टीम SK एंटरप्राइजेस आणि तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स, दोन्ही संघ करणाऱ्यांनी टॉससाठी तयार राहायचं आहे. त्यानंतर सामना होईल तो SP दापोडे आणि साईस खारबाव. त्यानंतर सामना होईल नवाब स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स. त्यानंतर सामना होईल तो बंटी स्पोर्ट्स नवाब स्पोर्ट आणि बालाजी स्पोर्ट्स या संघामधील विजय संघाला लढत द्यावी लागेल ते बंटी स्पोर्ट्स संघाविरुद्ध. पण यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे ते म्हणजे SK एंटरप्राइजेस व रईस बिल्डर्स, दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. तर आपण थोडीशी धावपळकावर नजर टाकूया. जॉलीस्पोर्ट कामतगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी जय भोलनाथ सरळीपाडा संघाला. आणि जय भोलनाथ सरळीपाडा संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 28. पहिला फलंदाज समीर बाद झाला होता. असं वाटतं होती संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. एक चौकार मारला होता, 12 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर संदेश बाद झाला 1 या धावसंख्येवर. त्यानंतर केतन बाद झाला, हा सुद्धा 1 धावसंख्या करून बाद झाला. त्यानंतर मोनिश याने सुद्धा एक चांगला षटकार मारला होता, त्यानंतर एक चौकार मारला होता. आणि 4 चेंडूचा सामना करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल असं वाटत असताना मोनिश सुद्धा 11 या धावसंख्येवर बाद झाला. असे 4 फलंदाज बाद झाले. 4 बाद धावसंख्या 28. गोलंदाजाचं पृथक्करण जर आपण बघितलं, रितेश यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या, कुठल्याही फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं. आणि त्यानंतर मात्र अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी ज्यांनी केली होती, अचूक टप्प्यावर लाईन लेन आणि किफायती गोलंदाजी सुद्धा केली. आवी याने फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या, 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले.
त्या धनराज याने 13 धावा दिल्या, मात्र 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येची झालेली आहे ती 4 बाद 28. चौथ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. रितेश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये तब्बल 10 धावा दिल्या होत्या. फलंदाजी करण्यासाठी भावेश आणि सागर भोईर. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक हे सिंगल वाचवण्यासाठी, त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिडॉनला अमोल पाटील. आणि बाकी 5 क्षेत्ररक्षक जे बघितले आपण सीमारेषेवर तैनात केले, त्यामध्ये एक डीप बॅकवर्ड पॉईंट, डीपिश बॅकवर्ड पॉईंट, एक लॉंग ऑफ, एक वाईड ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक जो आहे तो लॉंग लेग. असे क्षेत्ररक्षण चक्रव्यूह आहे सापळा रचलेला आहे. चौथं षटक हायवे एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल तो रितेश. आपलं वैयक्तिक दुसरं षटक. पहिला चेंडू अरुंद ऑप्शन फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फटका चांगला होता, मात्र जागा चांगली निवडली नाहीये. कधी फटका जेव्हा खेळतात प्लेसमेंट चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं आहे, गॅप शोधणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या झालेली 29, 29. 4 बाद 29. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय भोलेनाथ सरळीपाडा संघाची धावसंख्या आहे 4 बाद 29, 29. रितेश लेफ्ट आर्म, याला थोडा बॅकफुटला येऊन फटका खेळला, इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू इतक्या वेगात निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या आपण बघतोय 29 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. रितेश याला कायम ठेवलेलं आहे संघनायकाने. रितेश एक वेगवान गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म. याला पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासाच संघर्ष करताना दिसतोय. सागर पंचांचा लेगबाईचा इशारा आहे. एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 30. यस, रवींद्रजी भोईर यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. रितेश लेफ्ट आर्म, याला ऑन द ऑफ स्टंप फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. व्हॉट अ कॅच. अगदी लॉंग ऑन सीमारेषेमध्ये नेऊन हा झेल घेतलेला आहे. प्रेम होता त्या ठिकाणी. आज कॅचेस अतिशय चांगल्या प्रकारे घेत आहेत जॉली स्पोर्ट कमालकाने. यापूर्वी आपण बघितला होता प्रेम याने तो झेल घेतला होता, तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला घेतला होता. यावेळेला मात्र लॉंग ऑनला झेल घेतलेला आहे. कारण तुम्ही चांगल्या प्रकारचे जेव्हा झेल घेतात तेव्हा सामन्याला बऱ्याचशा वेळेला काळाटणी मिळते. झेल सोडल्यानंतर बऱ्याचशा वेळेला पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. जवळपास मिडॉनचा शतक प्रयत्न केला होता आणि एक क्षण मात्र लॉंग ऑनचा शतक प्रेम टॅगने येतोय आणि झेल घेतोय. हे महत्वाचं आहे. काय अप्रतिम झेल घेतलेला आणि काय प्रक्षेपण सुद्धा बघायला मिळतंय. शेवटच्या क्षणापर्यंत आपण चेंडू पाहतोय आणि याचं संपूर्ण क्रेडिट श्रेय नक्कीच प्रक्षेपणासाठी द्यावं लागणार आहे. तो म्हणजे किंग ऑफ टेलिकास्टचा राजा प्रिन्स मूवीज, रवी गुळवी, प्रथमेश पाटील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. मग भावेश बारशी असो, भावेश बारशी मात्र चतुर्भुज झाल्यानंतर त्यांची कामगिरी आणखीनच बहरलेली आहे. कॅमेरामॅन रितेश लेफ्ट आर्म, याला पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला होता. आज सागर मात्र थोडासा संघर्ष करताना दिसतोय. तसं या मैदानावर सागरने सातत्य दाखवले, चांगली कामगिरी केली, मात्र या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतोय. त्याचं कारण सुभाष धुमाळ अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. कारण गोलंदाजीची 3 महत्त्वाचे अचूक टप्पा, लाईन, लेन, चेंडूचा वेग, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 30 धावा. रितेश लेफ्ट आर्म, याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पडण्यामध्ये पुन्हा एकदा येत नाही. एक चौथी धाव पूर्ण केली जाते आणि एका धावाने धावसंख्या झालेली 31. या षटकात मात्र एक चांगली कामगिरी बघायला मिळाली रितेश याची. कारण षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 3.
आणि जेव्हा स्लॉ ओव्हरमध्ये अशा प्रकारचे तुम्ही धावा देतात तेव्हा समोरच्या संघावर नक्कीच एक प्रेशर बिल्डअप क्रिएट करता. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण बोलतोय. आपला स्पेल पूर्ण केलेल्या रितेश या गोलंदाजाने 2 षटके हाताळलेल्या 13 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट प्राप्त केलेलं आहे. सुमाईल सुसेफॅम SK एंटरप्राइजेस आणि तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावसंख्या 31. 4 बाद 31. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आणि सुभाष धमाल मला असं वाटतं या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या नाहीत तर क्षेत्ररक्षण करताना जय भोलेनाथ सरवलीपाडा संघावर एक जबरदस्त प्रेशर निर्माण होऊ शकतं. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण इनफ टोटल धावपळ अजूनही पाहायला मिळत नाही. जर सन्मानजनक स्कोअरपर्यंत जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला पोहोचायचं असेल तर हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होणार आहे तो सागर आणि नॉनस्टॅकरला निखिल. अंतिम षटक गोलंदाजीसाठी मार्गस्थ होणार आहे करण. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावं खूप दिसत आहेत जॉली स्पोर्ट कामात. यापूर्वी धनराजचं नाव आपण ऐकलं होतं, त्यानंतर करण येतोय. करण 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्क्वेअर लेग. बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. 4 आणि 5 असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आज सागर सातत्याने संघर्ष करते. मला वाटतं किती बॉल डॉट खेळलेले आहेत आमचे एक्सपर्ट स्कोर राजू पाटील सांगतील. 4 डॉट बॉल खेळलेला आहे सागर. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव केलेली आहे. करण शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म स्विच हिटचा फटका. यावेळेला चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सुभाष धमाल आपण बघितलं प्लॅन ए मध्ये सक्सेस होत नाही सागर. प्लॅन बी चा वापर पाहू शकता कशा प्रकारे स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. प्लॅन बी चा वापर केला आणि त्यामध्ये मात्र यश आलेला आहे. जो क्षेत्ररक्षक पॉईंटचा होता, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक जवळून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच चांगली रणनीती म्हणता येईल, कारण सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि पलटी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय सागर भोईराच्या बॅटमधून. 35 धावा झाल्या. 35. 5 बाद 35. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली राहतोय, पायावर आदळतोय. पंच लेगबाईचा इशारा करतायत. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 36. याला म्हणतात कमबॅक. चौकार लागल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळलेला आहे. आता मात्र निखिल कशा प्रकारे चेंडू सामना करतोय बघायचं आहे. कारण शॉर्ट रन अप आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतो आणि पंच इशारा करताय डेड बॉल. निखिल यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला अमोल याचा हा दुसरा झेल. अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहतोय आणि जवळजवळ सर्वचे सर्व फलंदाज हे जवळजवळ झेलबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते जॉली कामतगर संघाकडून. आणि कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, तसं क्रिकेटचं समीकरण आहे आणि समीकरण चांगल्या प्रकारे ठाऊक आहे कामतगर संघाच्या क्षेत्ररक्षकांना. अगदी बरोबर सांगितलं सुभाष धुमाळ. कारण पाहतोय आपण अमोल पाटील यांनी 2 झेल घेतलेले आहेत. प्रेम याने 2 झेल घेतलेले आहेत. पाहू शकता आपण कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. दरम्यान ठाकूरपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते बारकू ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या VIP डायझर यायचं आहे. आपलं RS चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. येस प्रेक्षकांमध्ये जर कोणी आमचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आजी माजी ग्रामपंचायत सदस्य जर असतील तर RS ग्रुप द्वारा मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानापन्न व्हा आणि स्पर्धेचा आनंद घ्या. कारण लेफ्ट आर्म याला मात्र अपील केलं जाते कॉट बँकचं आणि याचबरोबर सागर याची खेळी संपुष्टात. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय आणि पूर्णपणे अडचणीत आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ. अजूनही षटकामधील शेवटचे चेंडू शेष आहे. विकेट हॅट्रिकची संधी मात्र गोलंदाज आपण पाहतोय करण याच्याकडे चालून आलेले.
यस, पहिल्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचं आहे. कॅप्टन प्रमोद म्हात्रे जातोय. काय बरं, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संघाचा कर्णधार फलंदाजीसाठी जातोय प्रमोद. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. 36 धावा झाल्यात. असं वाटतं की पहिला सामना लो स्कोरिंग बघायला मिळतोय, कारण 5 षटकांचा सामना आहे. 36 धावा झालेल्या आहेत. प्रमोद शेवटचा चेंडू खेळणार आहे. गोलंदाजी अप्रतिम बघायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने एक चांगलं योगदान दिलेलं आहे. भले रितेशला पहिल्या षटकामध्ये यश मिळालं नव्हतं, 10 धावा दिल्या होत्या, पण त्यानंतर मात्र रितेश यांनी कमबॅक केलं होतं. आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या. करण यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एक चौकार लागल्यानंतर सुद्धा कमबॅक केलं आहे आणि हॅट्रिकची संधी आहे. शेवटचा चेंडू आहे आणि हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये करण लेफ्ट आर्म यामध्ये कट केलेल्या चेंडूला पॉईंट लावतोय रिपिश पॉईंटला क्षेत्ररक्षक त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज प्रमोद म्हात्रे धावबाद. यस, बारकुजी ठाकरे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं RS ग्रुपद्वारा RS चषक 2021 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या झालेली आहे 37 38 धावांचं लक्ष. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. SK एंटरप्राइजेस आणि रईस बिल्डर्स दोन्ही कॅप्टननी कृपया टॉस बॉक्समध्ये यायचंय. दोन्ही कॅप्टननी यायचंय. यस, सुमाइल सुसे SK आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि रईस बिल्डर्स हरकम पटेल खूप खूप स्वागत आहे. दोघांचं खूप खूप स्वागत आहे. बारकुजी ठाकरे व किसनजी ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सुमाइल सुसे आणि हरकम पटेल आपलं दोघांचं खूप खूप स्वागत आहे. आपका दोनों का बहुत बहुत हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर येत आहेत. किसनजी ठाकरे त्याचबरोबर बारकुजी ठाकरे आपण यायचंय. कॉइन जो है समझ देख लीजिए. एक बाजू में सुभाष ठाकरे जो कि भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संगठन के अध्यक्ष है, प्रेसिडेंट है, साथ ही साथ BC4 के भी मेंबर है. दूसरी बाजू जो है हरेश ठाकरे. दोन्ही जे आहेत दोन्ही आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. दोघांपैकी एकाचं आपण नामनिर्देशन करायचं आहे. आमचे मान्यवर त्याचे शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हर का मैच रहेगा. कॉलिंग हरकम पटेल. उनका कहना है सुभाष ठाकरे और टॉस ही उन्होंने जीता है. मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हरकम, सबसे पहले ये बताए कैसा लगा जब अपनी एंट्री की मैदान में. बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. टॉस जीता है, क्या करना चाहिए. फील्डिंग करेंगे. फील्डिंग करने का जो फैसला किया है इनके पीछे क्या वजह है. वो कम से कम टारगेट में रोकने की कोशिश करेंगे. कौन से गेंदबाज है उनसे ज़्यादा उम्मीदें रखेंगे, वो आपको अर्ली ब्रेक थ्रू देंगे. सबसे उम्मीद है अक्षय है, योगेश है, कपिल है. तो क्या एक अच्छा मैच देखने को मिलेगा दर्शकों को. हाँ ज़रूर. ऑल द बेस्ट. आपकी टीम ने काफ़ी सारी शुभकामनाएं. सुमाइल सुसे खूब ऑर्गेनाइजर है आपकी टीम के, सर्वेश सर्वा भी है. टॉस हारने के बाद आपको बल्लेबाजी करनी है, कहाँ तक जाना चाहेंगे. 5 ओवर का मुकाबला है तो 50 प्लस जाने की कोशिश करेंगे. कौन से बल्लेबाज है उनसे ज़्यादा उम्मीदी रहेगी, खास करके वो इनिशियल ओवर में पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी करेंगे. जो मैंने अभी टीम उतारा हो उसमें सब यंगस्टर्स है तो, और सीनियर में एक अहमश है, बाकी सब यंगस्टर से उम्मीद है कि वो अच्छा खेल दिखाए अपना. तो दर्शकों को अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. बिल्कुल कोशिश करेंगे. ऑल द बेस्ट. आपके टीम के लिए काफ़ी सारी शुभकामनाएं. तर मित्रांनो, यानंतर जो सामना होईल त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून हरकम पटेल जे रईस बिल्डर्स संघाचे कॅप्टन आहेत त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि SK स्पोर्ट्ससाठी त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे दोन्ही सहकारी समालोचक सुनील पवार तसेच सुभाष धुमाल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठवाडीचे डॉक्टर गवली सर.
तर मित्रांनो आपण पाहतायत आर्यस ट्रॉफी 2021चा हा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसातला पहिलाच सामना खूप जबरदस्त सामना रंगणार यात मात्र शंका नाही, कारण की ज्या प्रकारे पाहिला आपण जय भोलेनाथ सरळीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना जो टार्गेट तिथं मात्र उभं केलेलं आहे 38 धावाचं टार्गेट उभं केलं गेलं आणि क्षमता आहे या संघाच्या प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून खूप छान गोलंदाजी करून लो स्कोरिंगचा सामना सुद्धा एक रंगतदार स्थितीमध्ये घेऊन जाईल काय. तर पाहतोय आपण सलामी जोडी खेळपट्टीकडे ते मात्र रवाना होताना जॉली स्फोट कामतगर विपक्ष पाहतोय आपण जय भोलेनाथ सरोलीपाडा. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने या दोन्ही संघाला आपण पाहतोय. जॉली स्फोट कामतगर संघाची सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण अरविंद आणि त्याच्या समेत रोमित यंगस्टार नवीन फलंदाज पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. खूप एक मोठं नाव या संघाचा सातत्याने आपण उल्लेख करतोय आम्ही आणि इथं मात्र काय झकास कामगिरी केली प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून आणि बल्लाढ्य संघाला मात्र मर्यादित धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश मिळवलंय. जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे आपण विश्लेषण करूया ते मात्र गोलंदाजी कशा प्रकारे हाताळलेली खास रितेश यांचं खूप मोठं योगदान पाहिलं आपण. निश्चित अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे अतिशय महान फलंदाज शैलेशजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी ते मात्र खूप मोठं अनुभव ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतोय प्रमोद सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे शतरक्षण लावल्या गेलं पाहूया आपण अरविंदसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि ठीक लॉंग ऑफ बाउंड्री आमच्या समोर ऑनसाईडकडे जर विचार केला आपण तर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये तर इशारा येतोय सामन्याला सुरुवात बॅकवर्ड स्कोअर लेग आणि मिड ऑनला पाहतोय आपण एक शतक. अशा प्रकारे मारा करेल तर मात्र गोलंदाज प्रमोद म्हात्रे. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होताना अरविंद खूप मोठं नाव आहे आणि सातत्याने हा खेळाडू आपल्या संघासाठी काय उल्लेखनीय कामगिरी करतोय. पण या अतिशय महत्त्वपूर्ण या लढतीमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करेल आपल्या संघासाठी अरविंद. पहिला चेंडू पाठलाग केला होता, एकली चेंडूची लाईन कुठे आहे हे चेक करताना पाहतोय पंच. दोन्ही समांतर रेषेत खराब सुरुवात इथं मात्र करतोय गोलंदाज प्रमोद म्हात्रे. खातं उघडलं गेलं वाईटच्या स्वरूपात जॉली स्पोर्ट कामतगर संघाचं 38 धावाचं टार्गेट स्वीकारताना दुसऱ्या सत्रामध्ये पहिला चेंडू वाईट फेकतोय गोलंदाज प्रमोद. राऊंड द विकेट छोटं रनअप. याच पात्र बॅकफुटला जाऊन मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट कट करायचं होतं. काय सुरेख चेंडूची फेकी करतोय तर मात्र सुरेख वापसी करताना प्रमोद म्हात्रे. आर्यस ट्रॉफी 2021चा पहिलाच उद्घाटनीय सामना आपण हा जो पूल पाहतोय शहरी गटाच्या माध्यमातून ही पहिली लढत पाहतोय आपण. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. याच पात्र चांगला चेंडू होता, तेवढा छान असा फटका पाहतोय आपण. छोट्या बॅटरीचा वापर केला होता, क्लासिकल पुश केला या चेंडूला आणि अतिशय एक चोरटी धाव पूर्ण करतोय फलंदाज अरविंद. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहतोय 2. ग्रामपंचायत किडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर एक टेनिस क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. चमकदार सूर्याची किरण, खूप छान वातावरण पाहतोय आपण आणि अशा स्थितीमध्ये दुपारचं सत्र आणि या धुमाल मार्च महिना पाहतोय आपण आणि टेम्परेचर खूप गरम आहे आणि अशा गरम वातावरणामध्ये ज्या प्रकारे हा सामना गरम होईल की नाही की मात्र एकतर्फी सामना सहज जिंकून देईल सलामीचे फलंदाज कामतगर संघाला. प्रमोद सज्ज होताना परत या स्पात आडव्याटण्या फटका पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोर लेगकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज रोमित. आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण 3. 38 धावचं टार्गेट आहे. या प्रकारे इथं मात्र पहिल्या षटकामध्ये मारा करायचा आहे. तो जे का चांगला मारा करतोय, विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावगत तिथे मात्र रोखून ठेवलेली आहे गोलंदाज प्रमोद यांनी. बॅकफुटला जातोय, ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र पूर्ण करताना आपण पाहतोय अरविंद. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण 2 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 4. सुबा धुमाल टार्गेट जर पाहिलं आपण 38 धावाचं टार्गेट आहे आणि तो स्वीकारताना एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत मी तर म्हणेन की रोखलेली आहे आणि फलंदाजी सुद्धा चांगली. म्हणजे पहिलं षटक जर पाहिलं आपण दोन्ही संघासाठी समान आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रमोद. अजून पहिले विकेटची प्रतीक्षा असेल जय भोलेनाथ सरळीपाडा संघाला.
याच पता पुलचा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच रन इथं मात्र कंप्लीट करतोय. या एका धावेनी संघ धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ते आता मात्र 38 धावाचं लक्ष स्वीकारलेलं आहे. आतापर्यंत जर पाहिलं आपण पॉवर प्ले षटकामध्ये एक चांगली फलंदाजी, कुठल्या प्रकारे विकेट न गमावता 5 अशी धावसंख्या पाहतोय आपण. ज्वाली स्पोर्ट कामतगर एक खूप मोठं नाव आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहतोय आपण चेबुलेनाथ सरलीपाडा, ज्या संघाकडे आज खूप काही अपेक्षा होत्या मोनिश यांच्याकडून, ती अपेक्षा त्याला पूर्ण करता आली नाही. अपेक्षा होती सागर जर म्हटलं आपण तर त्याला सुद्धा हवी तशी कामगिरी करता आली नाही. पण इथं मात्र गोलंदाजीमध्ये एक चांगली उल्लेखनीय कामगिरी करतोय सध्या तरी प्रमोद. याच पाहता फ्रंटला जाऊन बॅक टू द बॉलरचा हा ड्राईव्ह पाहतोय आपण आणि पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती. काय बोलशील धुमाल, ज्या प्रकारे 38 धावचं टार्गेट आहे आणि दुसऱ्या सत्राच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रमोद यांच्या माध्यमातून. नक्कीच कारण इनफ टोटल धावपल पाहायला मिळालं नाही. एक माफक लक्ष आहे आणि लक्ष लक्षात घेता चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक्सपिरियन्स कॅम्पेनर प्रमोद यांनी पूर्णपणे अनुभव जोखलेला आहे आणि जर जे बोलून सरुलपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता आहे. खरं तर गोलंदाजी अशाच प्रकारे करावी लागेल आणि विकेटही प्राप्त कराव्या लागतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावचं टार्गेट स्वीकारताना जॉली स्पोर्ट कामतकर संघाची सावध आणि धीमी सुरुवात म्हणावी लागेल, कारण की अजून खूप मोठी फलंदाजी बाकी आहे संघाकडे. जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण प्रमोद यांच्या माध्यमातून फक्त धावा खर्च करतोय 5 आणि विकेट प्राप्त करता आलं नाही. इथून मात्र समीकरण थोडंसं कठीण ठरणार आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी, कारण की इथून मात्र 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 33 धावीची आवश्यकता असेल. तर गोलंदाजीमध्ये व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय? नाशिक हायवे अँड या टोकाकडनं निखिल येतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक पाहतोय आपण. इथं मात्र या स्थितीमध्ये 3 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. बॅकवर्ड पॉईंटवर पाहतोय आपण लिटिल मास्टर ऑफ सरोलीपाडा संदेश शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. सागर यांना मात्र फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करता पाहतोय. डीप स्कोरलेक बॅकवर्ड स्कोरलेक आतमध्ये पाहतोय आपण एक क्षेत्ररक्षक निखिल सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाजी. तर मात्र रोमित व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. अजून सामना संपला नाहीये, खूप एक चांगल्या रंगतदार स्थितीकडे सामना हात जाताना पाहतोय. याच पाहता चांगला चेंडू होता, टर्न केलाय चेंडूला, मनगटी फटका पाहतोय आपण मेड्युकेट रीजनकडे. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना रोमित व्यक्तिगत नॉनस्ट्राईकला पोहोचतोय. आता मात्र व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते, ती एका सिंगलच्या सहाय्याने बिनबाद 6. व्हीआयपी डायव्हर पाहू शकता आपण, संपूर्ण हरिभक्त परायण असे आमचे सर्व गुरुवर्य. गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना गोलंदाज यावेळेस पात्र मोठा फटका खेळायचा होता, लॉफ्ट करायचं होतं, पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल अजून कंप्लीट करतोय. पण धुमाल सर इथून मात्र निश्चित कौतुक करावं लागेल आतापर्यंत ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते, कारण की विकेट जरी घेणार नसेल पण जी स्थिती पाहतोय आपण कमी धावसंख्या रोखताना एक चांगली गोलंदाजी. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टिचून मारा केला जातोय आणि धूम वाजवण्यासाठी रूम दिला जात नाही, ही विशेष बाब आहे. क्या बात आहे. रूमसाठी धूमसाठी रूम नाही आहे, एक खूप छान वाक्य पण ऐकलंय. यावेळेस पाहता ऑन द रेस खेळायचं होतं, मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली रिजनकडे. तिथं मात्र लिटिल मास्टर सरोलीपाडा संघाचा संदेश भोईर सज्ज, फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज रोमित. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या मात्र 8. सुपर कामगिरी करताना या षटकामध्ये सुद्धा पाहतोय आपण पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च करतोय आणि ज्या प्रकारे उल्लेख केला होता की सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जात आहे, इथून मात्र आक्रमण करावे लागेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाला जर आता इथून मात्र सामना जिंकायचा असेल. फुल टॉस, खराब चेंडू आणि काय योग्य वापर करून घेतला त्या चेंडूला, भिरकावलाय मिडविकेटच्या वरतून. टावरिंग षटकार.
तर निश्चित आयोजकाच्या माध्यमातून जे नियम आहेत पहिल्या दोन षटकापर्यंत जर चेंडू जर बाहेर गेला तर नवीनच चेंडू देण्यात येईल. अतिशय खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार आपण पाहतोय. चांगले गोलंदाजी पाहायला मिळत होते, मात्र यावेळी एक फुलटाच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता फलंदाज अरविंद याने. या षटकाने मात्र धावसंख्येत वेग वाढतोय. धावसंख्या पाहता आपण 14 जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख करतोय आपण अरविंद, आणि पहिल्याच वेळेस दाखवलं की माझ्या उल्लेख का केला जातोय वारंवार. अजून एक फुल टॉस चेंडू, सुरेख ड्राईव्ह पाहतोय आपण, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय अतिशय वेगात, सीमा पार, हा दमदार चौकार. धन्यवाद डीके. सुभाष धुमाल जो षटकार घेतला होता, आत्मविश्वास किती वाढला या फटक्याने दाखवून देतोय. सांगतोय अरविंद की काय क्लास ड्राईव्ह केलं होतं. कव्हर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून चेंडूला पाठवलंय आणि एक चांगला चौकार वसूल केलाय. चौकाने आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 18. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 20 धावेची आवश्यकता. पूर्णपणे आता मात्र जॉली स्पोर्ट कामतकर संघाचा दबदबा या सामन्यामध्ये. फुल टॉस, अजून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गल्लीच्या माध्यमातून चेंडू अतिशय वेगात थर्डमॅन रिजनकडे फरार होतोय. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर इथं मात्र दुसरा चौकार वसूल करतोय अरविंद. चला आपण वेळ कमी घ्या, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. निश्चित चेंडू आलेले आहेत आमचे पंच. महाराष्ट्र पोलीस आणि ठाकूरपाडा गावाचा एक सुपुत्र सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. खूप मोठे एक क्रिकेटर महेशजी दादा महेश ठाकरे यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत निश्चित आजच्या दिवसामध्ये. तर सामना आता मात्र जवळपास पाहतोय की आपण जॉली स्पोर्ट कामतकर संघाकडे झुकताना, आणि काय क्लास फलंदाजी पाहतोय आता मात्र आपण अरविंद यांनी पहिले खेळपट्टीवर 20वा घेतला, पहिले शेड झाला, त्यानंतर मात्र पलटवार केलाय. जबरदस्त बॅटिंग पाहतोय अरविंदच्या बॅटमधून. तर निखिल यांचा बदल षटकाचा विचार केला आपण, पहिले 3 चेंडूवर फक्त 3 धावा, त्यानंतर मात्र आक्रमण केलं होतं अरविंद यांनी, आणि शेवटच्या 3 चेंडू जर पाहिलं आपण 14 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 16 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज सागर रंगतदार सामना बनवेल काय, इथून मात्र हेच अपेक्षा करूया आपण त्याच्या माध्यमातून की ज्या प्रकारे 18 चेंडू आणि 16 फक्त असं समीकरण आहे. इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतकर संघासाठी सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या विकेटचं अजून अपेक्षा असेल. रिव्हर्स अटेंड केलंय, सुरेख फटका, चेंडू जाईल तर मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार चौकार. जबरदस्त पार्टनरशिप पाहतोय आपण पहिल्या विकेटसाठी, आणि असं वाटतं की जवळपास 10 विकेटनी विजय संपादन करेल काय जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या प्रकारे. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. रोमितच्या बॅटमधून पहिला चौकार. अजून एका फटका चांगला आहे की मात्र फटका फसतोय. पाहायचा प्रयत्न खूप छान केला होता मोनिशांनी कॉर्नर रिजनकडे, आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज रोमित, आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 28. फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी तो मात्र 10 धावेची आवश्यकता असेल. यानंतर अजून एक जबरदस्त लढत आपण पाहणार आहोत. SK एंटरप्राइजेस विपक्ष रईस बिल्डर्स. क्या बात आहे, ज्या संघाकडे खूप मोठं नाव आहे. दोन्ही संघादरम्यान एक टफ फाईट पाहायला मिळेल. याच पात्र अजून एक चांगला फटका म्हणता येईल. यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल, आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र 9 धावेची आवश्यकता असेल. हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना जॉली स्पोर्ट कामतगर संघ ज्या प्रकारे अप्रतिम गोलंदाजी, त्यानंतर मात्र काय क्लास फलंदाजी पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. खास अरविंद आणि रोमित नावाचा फलंदाज. गोलंदाज सागर
आज साप फ्लॉप ठरतोय प्रथम फलंदाजी करताना आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करताना. याच पात्र अंधरेचा फटका आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, चेंडू फरार, सीमा पार, चौकार. पाहूया रिप्लेमध्ये कशा प्रकारे शॉट खेळला होता. क्लासचा फटका पाहिला आपण. आणि ते मात्र पाहतोय की चौकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा स्पर्धेतला पहिला फलंदाज इथे मात्र अरविंद ठरतोय. लागोपाठ 3 चेंडूवर 3 धमाकेदार चौकार त्याच्या बॅटमधून. यास पात्र लाईन चुकीची आहे, डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त 4 धावीची आवश्यकता. या चेंडूवर सामना फिनिश करेल का इथं मात्र अरविंद. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 34, फक्त आणि फक्त 4 पावलं दूर आहेत विजय साजरा करण्यासाठी. यावेळेस मात्र ऑनसाईडकडे धमाका करायचं होतं पण बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही. सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता असेल. इथून पहिला सामना सुभा धुमाला आता मी तर म्हणेन की निराश केलंय जेवढ्यानंतर सरुलीपाडा संघाच्या माध्यमातून. आणि या संघाचे कौतुक करेन कारण की बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतोय यावर्षीच्या हंगामामध्ये जेवढ्यानंत सरुलीपाडा या संघाने सामना खेळताना आपण त्यांना पाहतोय. स्वतः खोलट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाहीये. बॅकवर्ड स्कोरलिक रिजनकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. आणि षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचं टार्गेट स्वीकारताना जॉली स्पोर्ट कामतगर संघ खूप एक मजबूत स्थितीमध्ये आहे आणि फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. यानंतर आपण सामना पाहणार होता SK एंटरप्राइजेस विरुद्ध राईस बिल्डर्स या 2 संघामध्ये. त्यानंतर चा सामना आपण सिटी पूलमधीलच पाहणार आहोत. SP दापोडे विरुद्ध साईस खारबाव. त्यानंतर नवाब स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स हा सिटी पूलमधील सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण ग्रामीण पूलकडे वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आज दुपारच्या सत्रामधील सोनादेवी टेमगार विरुद्ध कासार वडवली. त्यानंतर दत्तकृपा सावंत विरुद्ध जय हनुमान सरवली. विनेश 11 कारिवली विरुद्ध जयदुर्गापी भादवाड. संजय स्पोर्ट्स सावंत विरुद्ध जयहरी रांजणोली. त्यानंतर BCC पाडगा विरुद्ध भाव्या 11 वाघविल. त्यानंतर गावदेवी बालकुम विरुद्ध जय हनुमान पोगाव. विहान मितकुमार गुडसे बी विरुद्ध जय हनुमान कामोठे. आणि ग्रामीण पूलमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वकी स्पोर्ट्स मापोली विरुद्ध जॉली कामतगर. आज जॉली कामतगर संघाला दुसरा सामना खेळावा लागेल तो माऊली स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. आणि आज नवाब स्पोर्ट्स बालाजी स्पोर्ट्समधील विजेत्या संघाला लढत द्यावी लागेल सायंकाळच्या सत्रामध्ये बंटी स्पोर्ट्स या संघासमोर. आणि जिथं सामना अजून सुरू आहे सज्ज होताना. यावेळेस पाहता चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे. सुरेख सुरुवात करतोय तर मात्र गोलंदाज पाहतोय आपण विकी. 3 धावेची आवश्यकता आहे विजय साजरा करण्यासाठी. ते मात्र 40 स्पोर्ट कामतगर संघ खूप छान खेळ साकारलाय. प्रथम गोलंदाजी त्यानं मात्र A1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि आता मात्र अतिशय चांगलं फलंदाजी पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं विकी. यास पात्र कट करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र गलीच्या माध्यमातून थर्ड मॅन रिजनकडे अतिशय वेगात सरकतोय आणि याचबरोबर सामना इथं मात्र जिंकतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघ. आणि हार्डलक जेवणात सरलीपाडा सागर प्रमोदा ऑल टीम. तर सामनावीर या सामन्यात आमचे गुणलेखक सांगेल की ज्यांनी अप्रतिम ठीक है बता दो. हाँ नहीं उन्होंने नहीं पूछा मेरे को.